अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा खाद्य मेळा भरवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, एका जेलरनं जेलमध्ये नेमलाय त्याचा खबरी। चला बघूया हा खबरी त्याची कामगिरी कशी पार पाडतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया अर्थातच आपल्या अतरंगी कलाकारांना। चल चला हे तुमचं नवीन बाराक आहे, समजलं ना? अजिबात आवाज नाही पाहिजे, नीट राहायचं इकडे। बघतो काय रे, काढू बेल काढू, बघतो काय? आवाज नाही पाहिजे, आधीच सांगून ठेवतोय। हा पहिलं बेकार तुडवला बायांनी, लय तुडवला माम, लय तुडवला बाप, बसायचे वाद्य गेले माम। एवढं हंत होईल का कोण? माझ्या माग तर 8चा आकडा काढलाय। मम्मी, मला मम्मीकडे जायचं। ए लो दे रड नकोय। मारलं दादा, मला लोक मारलं। अरे भाई, पण आपल्याला कळत नाही जेलर मॅडमला आपण जेल फोडणार आहे ही खबर दिली कुणी? आपल्यातलंच कोणतरी टिपर आहे वाटतं। बरोबर, म्हणजे आपल्यातलाच कोणतरी त्यांनी काम 25 केलंय बा। त्याचा बराबर 26 करतो नाही बघ मी आता। कोण आहे ती मला कळलं यार। नाही 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 दादा, दादा मी का करेन दादा? का करीन मला इथून पळायचं होतं मी। दादा मला तर खूप तुडवलाय। लोद्या, तिला मारायला मला क्षेत्रफळ पण माझं खूप मिळालं तिला। हे बघ आता मी लय तुडवीन तुला। दादा दादा मी तर तुम्हाला मदत केली दादा, मी का करेन असं? बर, ह्यानं मदत केली आपल्याला, मदत केली बाय, त्यानं नकाशा दाखवला आपल्याला। हा बाय, आणि भुयार करायला छिन्नी बिन्नी हातोडी बितोडी ह्यानंच दिलं होतं। सगळं दिलं बाय। मला मम्मीकडे जायचं। ए रड नको, रड नको, शांत बसायचं। मी खूप साधा आहे। कशाला आणलं रे तुला इकडं? कशाला आणलं तुला इकडं? साधा गुन्हा केला हो। काय केलं? मसाल्याच्या दुकानात मी टेबल फॅन ऑन केला, 12 जणांचे डोळे गेले माझे। अरे मग फॅन ऑन का केला भाई तू? तो मालक बोलला आज खूप गरम होतंय म्हणून मी ऑन केलं, म्हणून नव्हतं। मला जाऊ द्या। एवढ्यासाठी हात टाकलाय? 3.5 वर्षांची शिक्षा केली, 3.5 वर्ष। आईला दादा 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 मला बाहेर काढा ना इथून दादा। माझ्या मम्मीची ओळख आहे, मी तुम्हाला चांगला वकील करून देईन। काय सांगतोय? हा खरंच? आणि दादा आमचा कोकमचा बिझनेस पण आहे। मी तुम्हाला त्या भुयार खणूया आणि त्यातनं मी रोज तुम्हाला कोकम सरबतच्या बाटल्या आणून देईन। अरे भुयार खाल्ल्यावर आम्ही येऊन कोकम सरबत पिऊ ना, तू कशाला आधी येशील? मला बाहेर काढा ना दादा। ए लोद्या, रड नको, ए रड नको। पण टिपर कोण आहे? हा नाव आहे दाढी। ए भाई, येडा झाला का भाई? तू काय बोलतो भाई? टिपका वर दिली। अरे भाई भाई, मी नाही दिली भाई। दाढी टिपका दिली। अरे भाई, तू मला बोट धरून उभा केलाय भाई, असं काय बोलतो भाई? मला आपला ना दुनियेवर भरोसाच नाही राहिलाय। ज्याला बोट धरून मोठं करतो तोच साला फुटतो। दाढी आपण नाही केलं भाई, खरंच आई कोणी केला? आपण नाही केलं भाई। कोणी केला? शांत आहे, शांत, आवाज करायचा नाही कोणी। मॅडम इथे या, आवाज करू नका कोणी, शांत आवाज करू नका। मॅडम त्रास नाही झाला पाहिजे। अरे दाढी, जेल फोडून पळून जायचा प्लॅन होता तुमचा? डोक्यातून काढून टाकायचा प्लॅन? हा माझा जेल आहे। ए दाढी, मर्डर साठी आतमध्ये आहेस ना? फाशीपर्यंत पोहोचवते तू। ए कुरड्या, इथे ये, इथे ये, इथे ये।
तुला तर मी अंडा सेल मध्येच घालणार आहे. मॅडम नको. ए पॅपर, नाही 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 मॅडम पेपर नाही मॅडम, आडा तेडा रॅपर. आ आ आ आ येडा झाला शाना, शाना झाला येडा, येडा झाला शाना, शाना झाला येडा, बाप झाला बुड्ढा, बाप झाला बुड्ढा, मी नाही खोदला खड्डा. सर्रा, परत कर. अरे गोडो गोचिरी लाज लाजिरी ताई तू. हे काय हा तुझा रॅप होता? 15 दिवसापूर्वी आलास ना जेलमध्ये, हा तरी किडा वळवळला पळून जायचा. ए टाकू टाकू अरे रक्ता शपथ मी काय नाही केलं, इकडे मी काय नाही केलं मॅडम, इकडे. काय नाही केलं मी. थँक्यू. शाबास. म्हणजे आई हं? ती तुला थँक्यू का बोलली? ए कुरड्या, हे बघ हे मला माहित नाही का बरं थँक्यू बोलली. मला माहित नाही, तू याडा बनून पेडा खातोय काय? प्या. हा मला तर आता दादा बोलायची पण लाज वाटते. निषेध. हे भाई हे बघ मी प्लॅन केलाय, मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार होतो. चल शान्या, मी कसं टिप दिलं? तरी आपल्याला मध्ये मध्ये डाऊट येत होता. हा आमची खबर देतो का तुझे याला घ्या रे. एवढंच मारलं शपथ मी बाबा. तर मी अंडा सेल मध्येच टाकणार आहे. मी व्हेजिटेरियन आहे. मग तुझ्यासाठी काकडी सेल बनवू असा. आवाज करायचा नाही, शांतता ठेवायची. हो जगताप, या दाढीसाठी घरचा डब्बा अलाव करा आणि ब्लँकेट पण मागा. ए दाढी, वरती झोपायचं, थंडी पडलीये. तुम्ही सगळे खाली झोपायचं, ठीक आहे? शाबास, गुड, अच्छा बेटा, वेल डन. मॅडम 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 थँक्यू का म्हणला? मॅडम गाडी साल्या डब्यासाठी फुटला. नाही भाई, ब्लँकेट पाहिजे म्हणून तू टिप दिली. नाही भाई, आपण सगळ्यांना मॅडम बोलल्यात त्याला वरती मारा, खाली नका मारू. हे लोद्या चल मला मला माझ्या वाटणीचं मारू दे आधी. चल मारा आता. इकडे इकडे. मगाशी थँक्यू म्हणाली तर माजलास तू. आपण का बोलला थँक्यू? तुम्ही तुम्ही थँक्यू बोलला, माझ्यावर संशय घ्यायला लागली. म्हणजे तुम्हाला वाटलं हा खबरी असा भाषी आहे? तुम्हाला वाटलं हा खबरी आहे? असा लेचा पेचा खबरी ठेवणार आहे मी. मगाशी तुम्हाला येताना म्हणालास ना मॅडम येत आहे, शांतता ठेवा म्हणून. तेवढ्यासाठी थँक्यू बोलते ती होय? काय बाया? हो जगताप, ए दाढी खाली बस. याचं सगळं कॅन्सल करायचं. मॅम, संध्याकाळी तुरुंग प्रशासनाचे अधिकारी येणार आहेत. त्यांच्या समोर जर माझी इज्जत काढली तर तुम्ही आणि ए कुरळ्या. ए रॅपर,
मॅडम कानात काय बोलली काय नाही बोलली बाई. काय बोलली मॅडम बोलल्या इकडे हं? मान हलव. मी हलवली. एवढंच बोलली शपथ एवढंच बोलल्या मॅडम. तुला काय बोलली मॅडम मला बोलली भाई यांनी मान हलवली. मी बोललो हो. तू बघितली. मी बोललो हो. हस मग. मी हसलो. एवढंच बोलली हा बाई. ऐका 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 माझ्या चाणाक्ष बुद्धीने मी इथली एक गोष्ट हेरली आहे. काय दादा मला वाटतंय त्या जेलर मॅडम आपल्यात भांडणं लावतायत. बघा ना, आधी तुम्हाला बोलल्या, मग ह्याला बोलल्या, आता या दोघांना बोलल्या. मला वाटतंय त्या आपल्यात भांडणं लावतायत आणि आपण इथे एकमेकांना मारतोय. दादा लोद्या हुशार आहे रे तू. भारी भारी. लोद्या इकडनं जेलमधनं भोग पाडला ना, पहिला तुला बाहेर काढणार मी. पहिला मान माझा. अरे पहिला मान काय, भोग पाडल्यावर तू बाहेर जाशील तर आम्ही कसे पण बाहेर जाऊ. अरे शांतता ठेवा म्हणाले, कळत नाही का? मॅडम एक मिनिट मॅडम. सगळ्यांना मारलं आता मला नका मारू. काय तुम्ही एकेकाचं नाव घेताय. इथे आमच्यात सगळा गोंधळ होतोय. संशयाचं वातावरण तयार होतंय. मॅडम माझं नाव नका घेऊन येते. मलाही मारायला येतील आणि जर मला मारायला आले ना मॅडम तर मी एकेकाची गॅटली बांधेन. काय समजलं रे? ए कोकम, ए कोकम, येडा खांडे आहे. मला काय वाटलं माझ्यावर संशय घेताय. घ्या कारण मी केलं का? कोण आहे तू? मीच आहे मॅडमचा खबऱ्या. वाटता वशीकरण. चाल मॅडम, काम केला तुमचा. गुड जॉब. कांड्या, या बराक मधलं काम झालंय. आता दुसऱ्या बराक मधली खबर द्यायची मला. चला मॅडम. बॅक टू युअर साधा लुक. हा मॅडम. साधी कॉमेडी. हा हा चला. टुक टुक चला. वा वा, एकदम तबला तोड परफॉर्मन्स. मजा आ गया. ट्विस्ट पण खूप छान होता. ऐकूया हास्यरसिकांना तुमची साधी कॉमेडी कशी वाटली. प्रसाद दा. सावत्यात तुला आम्ही दोघांनी ओळखलंच नाही पहिल्यांदा. म्हणजे खूप एक मिनिट 1.5 मिनिट लागलं तू आहेस हे जाणवायला. मस्त. तुझ्या मेकअपसाठी एकदा टाळ्या. चांगली एनर्जी होती आणि एखाद्या वेबसिरीजसारखा गुंतवत गेला तो प्लॉट. म्हणजे जो मेन कल्प्रिट आहे त्याच्यावरच पहिल्यांदा संशय घेतला गेला आणि मग प्रत्येकावर. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बाजूला झाला आणि मग शेवटी तो ट्विस्ट आला. असं ते त्याची गुंफण खूप छान केली होती. आणि पश्चात तू जो ट्विस्ट दाखवला शेवटी तो व्हिज्युअली पण खूप अट्रॅक्टिव्ह होता. मस्त, म्हणजे अनपेक्षित होता खूप. छान. वनिता, दिवसेंदिवस तुझ्या व्यायामाचे व्हिडिओ मी बघतोय. छान वाटतात मला आणि तुला खूप शुभेच्छा. आणि काही दिवसातच तुला अपेक्षित रिझल्ट मिळेल अशी आशा व्यक्त करतो. मजा आली. सई. फन परफॉर्मन्स होता. मला तुमच्या सगळ्यांची वेशभूषा, केशभूषा आणि कपडे फार आवडलेत आणि मला सेट पण खूप समर्पक वाटतोय. मजा आली. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस आपल्या आपल्या परीने चोख तुम्ही बजावलेत. वने, त्यातल्या त्यात काहीतरी वॉकमध्ये गंमत केलीच. व्हेरी नाईस. मंडळी, एक नवरा आलाय त्याच्या बायकोला तिच्या नवीन वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा त्रिकोण अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येत आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. रसिका बस ना. मी तिकडे बसू? हो ऑफकोर्स. ये प्लीज. थँक्यू. वा, फारच सुंदर हॉटेल निवडलंयस तू रसिका. छान आहे ना? हो आवडलं तुम्हाला? रसिका, मी तुला किती वेळा सांगितलंय
आपलं लग्न जरी होत असलं, आपण नवरा बायको जरी होणार असलो तरी मला अरे तुरे करत जा, मला अहो जाऊ नको करूस. असं डायरेक्ट नाही नाही कर, अरे तुरे कर, आत्ता कर. बरं नाही कर 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 हे कर कर. हे हॉटेल आवडलं का तुम्हाला? नाही, आवडलं का हॉटेल हे तुला? आवडलं म्हणजे अगं नाही, चांगलंच हॉटेल आहे, मुळात गजबजाट नाही आहे आणि शांतता आहे खूप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरण तर मदमस्त मदहोश आहेच, पण तुझं सौंदर्य त्यात जान भरतंय बरं का. म्हणजे मला असं वाटतंय की इथेच बसून राहावं आणि तुझ्या डोळ्यातले प्याले रिचवत राहावे. मी आज कॉकटेल मागवणारच नाहीये, तुझे डोळे हेच माझं आजचं कॉकटेल आहे. बास, तुम्ही पण ना ओंकार. ए परत तू केलं. सॉरी तू पण ना ओंकार. आणि आता तुम्ही तू जे बोलतोयस ते लग्नानंतर पण बोलू शकतो. आता आपण इथे लग्नाचं कसं करायचं, कधी करायचं हे सगळं ठरवायला भेटलोय ना. नाही, माझं सगळं ठरलेलं आहे, तू काही काळजी करू नकोस. ठरलंय सगळं? अगं हो, हॉल कुठला असणार आहे, भटजी कोण असणार आहे, केटरिंग कोण करणार आहे, प्री वेडिंग कोण करणार आहे, फोटोग्राफर कोण असणार आहे, ते सगळं ठरलंय, तू निश्चिंत राहा. बरं ठीक आज आपण बोलूया ना थोडे 2 शब्द प्रेमात. आहे. अय्या, थोडेसे प्रेमाचे 2 शब्द बोलूया. हो बोलूया. त्याआधी काहीतरी खायला मागव, म्हणजे कसं बोलता येईल आपोआप. चालेल. एक्सक्यूज मी तुमचा थोडा वेळ घेऊ शकतो? तुम्ही इथे असं अचानक कसं काय? नाही सॉरी मी कळवलं नाही, पण मला फक्त तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या. अच्छा, रसिका ओळखलं नाही मी. हे अरे हे ओंकार, हे माझे हे थांबा, मी समजावतो. हां, हॅलो, माझं नाव ओंकार. नाही माझं नाव ओंकार. नाही, माझंही नाव ओंकार. अच्छा, मी हिचा आधीचा नवरा. ओंकार. अच्छा, ओंकारच. आणि आता ही ट्रेन ज्या नव्या स्टेशनला निघाली त्या स्टेशनचं नाव सुद्धा ओंकार. म्हणजे तुम्ही सुद्धा. अच्छा, रसिका, शेवटी ओंकारच निवडलास ना? दिसायलाही सेम. बघ. हॅलो, नाईस टू मीट यू. नाही, छान. आपण भेटलो नव्हतो ना, म्हणून मला ओळखता नाही आलं तुम्हाला. अर्थात अहो, आपल्याकडे डिवोर्स झालेल्या नवऱ्याला नवीन नवऱ्याला भेटवण्याची पद्धत नाही ना, त्यामुळे चालायचं. चांगली पद्धत आहे पण ती, असं मला वाटतं. हो चांगली आहे. इथे काम होतं का काही? नाही, मी फक्त तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो होतो. मला तुम्हा उभयतांना फक्त शुभेच्छा द्यायच्या आहेत, बस. हे घ्या, तुम्हा दोघांच्या आयुष्याच्या नव्या वळणासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या आवडीची ऑर्किडची फुलं याची काय गरज होती? म्हणजे काही गरज नव्हती. ठीक आहे, राहू दे, दिलंय तर राहू. म्हणजे माझी बायको आयुष्याच्या नव्या वळणाला सुरुवात करते तर तिला ऑल द बेस्ट नको का करायला? ऑल द बेस्ट रसे. ऑल द बेस्ट ओंकार भाऊ. थँक्यू. येस. थँक्यू. अरे बापरे. अरे बापरे. थँक्यू. खरंच कळत नाहीये मला काय रिॲक्ट व्हायचं यावर. मी खूप ऑकवर्ड. त्रास होतोय का तुम्हाला? नाही हो, नाही. त्रास कसला? आता बसा ना, तुम्ही बसा ना. आता माणसं लग्न का करतात? एकमेकांसोबत सुखी राहायला, बरोबर? येस. हो. पण जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याकडून सुख मिळत नसेल तर मग रडत संसार करण्याला काय अर्थ आहे ना? करेक्ट. हां, म्हणूनच रसिकाने जो काही निर्णय घेतला त्यात माझी काही किंतु परंतु नाही आहे. नाही, चांगलं आहे हे विचार असले पाहिजे जगात, नाही का? फक्त ना ओंकार भाऊ, मला ना काळजी वाटते. कसली? मी आजपर्यंत तिला कधी एकटीला सोडलेलं नाही हो. आणि आता ती मला सोडून एकटीच एवढ्या लांब. म्हणजे तुम्ही आहात सोबत. मी आहे ना, मी आहे. पण मी नाही ना. मी नाही ना. रसिका, काय होतंय? काय झालं रसिका? का वागता तुम्ही असं? कशाला एवढी काळजी करायची असते तुम्हाला? कशाला एवढी काळजी करायची असते?
तुला सांगते ओंकार सतत माझ्या मागे 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 करायचं असतं. या माणसाला माझ्यात गुंतून राहायचं असतं. याच कारणामुळे मी डिवोर्स दिला या माणसाला, तरी इथे येऊन पुन्हा तसंच वागतायत रे. ठीक आहे ओंकार, या माणसाने मला आयुष्यात कधी स्पेसच दिली नाही. सॉरी चूक झाली माझी चूक झाली. पण आता ओंकार भाऊ आहेत ना, मी आहे ना, ते देतील तुला स्पेस. मी देणार तुला स्पेस. ये आपण बसूया. हा? ओंकार मी भाऊ. देतो. हा, काय? काय का? काळजी घ्या रसिकाची. हो 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 तिला सुखात ठेवा. हो ठेवणार, काही काळजी करू नका. मी फुलासारखं जपेन तिला. तिला कुठलीच कमी मी पडू देणार नाही. बस 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 हेच ऐकायचं होतं मला. थँक्यू. आता मला कसली काळजी नाही. येस पापी दिली सवय आहे त्यांना, मिठी मारल्यावर पापी देतात. मानेवर. तिला हो हो सुखात ठेवा. ठेवणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तिला कधी नाराज होऊ द्यायचं नाही. नाही. काय म्हणालात तुम्ही? नाराज कशाला का सांगायचंय तुम्हाला हे? कशाला बोलताय? कशाला नाराज करेल मला तो? कशाला नाराज करेल? बोला ना आता. रसिका, तुला नाराज व्हायला कारण लागत नाही. बारीक सारी गोष्टींवरून तू लगेच नाराज होतेस. कळतंय ना? काही सांगतोय नाही, ना, खरं काही सांगतोय बोल. ओंकार भाऊ. ठीक आहे. साध्या गुड मॉर्निंग मेसेजला रिप्लाय करायला उशीर झाला ना तरी ती नाराज होते. नाही एवढं ठीक आहे का करेल ती गुड मॉर्निंगचे मेसेजेस? नाही का, कोणाला करणार? आपल्याला म्हणजे तुम्हाला. मला? हो. मला का करेल गुड मॉर्निंगचे मेसेजेस? आम्ही तर बाजूलाच असणार ना बेडवर. गुड मॉर्निंग एवढंच होणार. मेसेज का करेल ती? तिला सवय आहे तिला. आणि रिप्लाय करायला 5 सेकंद जरी उशीर केलात ना तरी ती नाराज. बस नाराजी सुरू. वाटेल ते बोलताय आता तुम्ही. रसिका, नका हे सांगू. खरं आहे का रसिका? नाही. 5 सेकंद नाही खरंच नाही असं मी नाही नाही खरं, म्हणत. अगदी खरं. आणि साधं सुद्धा नाराज नाही होत. 2 दिवस नाराज होते. बापरे. हो, अगदी बोलत सुद्धा नाही. 2 दिवस रसिका? नाही, मी खरंच नाराज नाही होणार ओंकार तुझ्यावर. नाही, असं- नाही, खरंच नाराज नाही. मला तुला त्रास द्यावासा कसं वाटेल? आणि अगदीच मला वाटलं ना मी नाराज झाले तर मी माझे निघून जाईन. कुठे? महाबळेश्वरला. महाबळेश्वरला का? तिकडे आमचं एक आवडीचं हॉटेल आहे ना, तिकडे ही 2 दिवस गेले ना की आधीच सगळं विसरते. एकदम फ्रेश. रसिका तू मेसेजला रिप्लाय दिला नाहीस. बस 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 मेसेजला रिप्लाय दिला नाहीस तर तू असे 2 दिवस निघून जातेस महाबळेश्वरला आणि एकटीच जाणार तू अशी? हो, एकटीच जाईन. पण तुला काळजी वाटेल माझी. हो मग तुला काळजी वाटणार असेल तर मी यांना घेऊन जाईन ना. यांना कशाला? कशाला म्हणजे मी तुला का त्रास देऊ ओंकार? नाही. हे बघ, तुला तुझी कामं असणार, तू बिझी असणार, मला तुला त्रास द्यायचा नाहीये. त्यांना सवय आहे, त्यांना आवडतं माझ्या मागे मागे करायला, सतत मागे मागे करायचं असतं त्यांना, माझ्यात गुंतून राहायचं असतं. त्यामुळे त्यांना त्रास नाही होणार ना. ते येतील माझ्या बरोबर. याल ना तुम्ही माझ्या बरोबर. हो, मला कुठे काय काम आहे? ही ना मी. ओ एक मिनिट, तुम्ही कशाला जाल तिच्या बरोबर? तिची नाराजी घालवायला. कशाला? अहो, मी काय करेन, 2 दिवस आहे ना तुमच्याबद्दलची सगळी नाराजी घालून आणि परत पाठवेन ना तुमच्याकडे तिला. नाही बावळट आहात का जरा? थोडेसे बावळट आहात का? असं नाही होत. तुमचा डिवोर्स झालाय ना? मग मी जाणार. मी आहे ना. हे असं का करतायत रसिका? हे असं का वागतायत? पाहिलंस का तू? मी म्हटलं होतं ना तुला, या माणसात सतत मला स्पेसच द्यायची नसते. मला सांग, काय गरज आहे यांना आपल्यात घुसायची? रसिका तू घुसवलंस त्यांना, ते नाही घुसले. तू विचारलंस ना त्यांना. तू मला त्रास द्यायचा नाहीये ना तुला. ठीक आहे. मला प्रत्येकाला त्याची स्पेस द्यायला आवडते ना. रडू नकोस बरं बस. मी शांत हो. सॉरी माझं चुकलं. मी ऐका, तुम्ही जा आता. हो. तुम्ही जा. ही माझ्या आवडीची ऑर्किडची फुलं आणली त्याबद्दल धन्यवाद. मला छान वाटलं. आता जा तुम्ही. निघा तुम्ही, जा. मला त्रास निघा तिला त्रास होतोय ना. सॉरी प्लीज निघा. माझं इंटेन्शन तसं नव्हतं. मी येतो. मी धन्यवाद. हो. मिठी मिठी. हा, हा, हा. एक मिनिट. जाऊ दे त्यांना जाऊ दे. हरकत नका करू. नको काळजी करूस. नको काळजी करूस. आपण खायला मागू. एक मिनिट. सॉरी दादा, ते म्युझिक सांगितलं होतं ते लावा ना प्लीज. काय करताय तुम्ही?
का करताय तुम्ही? तुम्हाला माहितीये ना मला त्रास होतो कशाला करायचं तुम्हाला सगळं. नको रसी, रसी नको. ऐकत नाही रे. काय चाललंय तुमचं हे? बघा बघा काय बघू? तिचा चेहरा बघा ना, तिला नाचायला खूप आवडतं. आता कशी नाचेल ती बघा. नको. बघा ना, ऐका ऐका ना, ऐका तुम्ही, ऐका ना, तुम्ही तिच्यासोबत नाचा ना. नाही, मी नाही नाचू शकत. इथे लोक आहेत आजूबाजूला. अहो लोकांचं सोडा ना, बायकोला आवडते ते महत्वाचं आहे. नाचा ना. नाही, इथे कसं नाच नको. इथे कसं नाचणार? कसं नाचणार म्हणजे नाचायचं नाही बघा. रसा नको. रसा लोक बघतायत. रसिका लोक बघ. नाही नका करू हे. रसिका थांबवा सगळं हे. थांबवा दादा म्युझिक तुम्ही. रसिका काय करतेस रसिका हे? व्हॉट सॉरी? का करतला हो तुम्ही असं? का केलं तुम्ही? सॉरी. नाही करू. तू काय मिठी मारतेस त्यांना जाऊन नाही रे, सगळ्यांसमोर? त्यांना माहिती आहे म्युझिक ऐकलं ना मला कंट्रोल नाही होत. मला हे म्युझिक आवडतं. टेक्नो म्युझिक म्हटलं की मला असं होतं की माझ्या बरोबर करणार जे काय आहे ते माझं. त्यांच्या तू बस तिकडे जाऊन आधी. त्यांना माहिती आहे तू ना. त्यांना जाऊन तू तिकडे जाऊन आधी तुम्ही का नाचताय तिच्या बरोबर? माझी बायको. जरासे तुम्ही हे आहात थोडेसे नाही. माठ आहात का? मला कळत नाही. ओंकार भाऊ, मी तुम्हाला आहे ना की देतोय. मला नको आहे तुमच्या कीज वगैरे. तिला खुलवण्यासाठी या सगळ्या किल्ल्या लक्षात ठेवा तुम्ही. आणि आता जो डान्स झाला ना, त्या सगळ्या स्टेप्स लक्षात ठेवा. त्या आमच्या स्टेप्स आहेत है ना? मला खूप आवडती स्टेप आहे तुझी. ही काय स्टेप आहे? ही काय स्टेप आहे? ऋतिकची उलटी. ऋतिक असं करतो ना. अच्छा, ती हे उलटी होती ह्याची वाली. नका मला ह्या की नको आहेत तुमच्या. मुळात तुम्हाला कळलंय का? तुम्ही तुमच्या की वापरल्यात, तुमचं काही झालं नाही म्हणून तुम्ही इथे नाही आहात आता तिच्या बरोबर. मला तिच्या कुलपाची माझी मी चावी शोधेन. कळलं ना? प्रत्येक कुलपाची चावी वेगळी असते, लक्षात घ्या प्लीज. तुम्ही मध्ये काय चाललंय रसिका यांचं? सॉरी नाही सॉरी नाही डिस्टर्ब नाही. अति झालंय तुमचं आता. सॉरी, मला माफ कर. माझं मनापासून मला वाटलं की हा बाबा नवरा आहे, काहीतरी एक आधार देतोय, चांगला एक्स नवरा. पण हे आता अति चाललंय तुमचं नाही रसिका. रे, ह्यांचं असंच आहे. मी तुला आधीच म्हटलं ना. मी तुम्हाला disturb करतो. इमोशनचा भडीमार करतात. त्या इमोशनल अत्याचाराला कंटाळूनच मी डिवोर्स दिला ना ठीक त्यांना. आहे ठीक पण आहे. आता इथे येऊन पुन्हा तेच करतायत रे. आपण एक काम करूया. आपण इथे नको थांबायला. आपण वेगळीकडे जाऊया. चल. आपण जाऊया. हो चल 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 आपण इथे नको थांबूया. चल. चल. हे नको ना. राहू दे ते. नको आपल्याला. चला. आय मीन चल. अहो ऐका ना, पटकन सर्च करता का आजूबाजूला कुठलं चांगलं हॉटेल आहे? हो करतो ना. मला काय काम आहे? रसिका तू त्यांना का सांगते सर्च करायला? कारण मला तुला त्रास द्यायचा नाही ओंकार. यात काय त्रास आहे? गुगलवर सर्च करायचं तेवढाच आहे ना. असं नाही रे, इथले आजूबाजूचा एरिया त्यांना माहिती आहे ना. हे हॉटेल पण त्यांनीच सुचवलं आपल्याला. हो हे हॉटेल तुम्ही सुचवलं हिला? हो, कारण हे आमचं नेहमीचं हॉटेल आहे. काय? हो, म्हणजे नुसतं हॉटेल नाही, हे टेबल सुद्धा. आणि तुम्ही मगाशी बसला होतात ना, ही खुर्ची सुद्धा. या खुर्चीवर मी बसायचो. म्हणून तू त्या खुर्चीवर आपण नको थांबायला इथे रसिका. आपण आत्ताच्या आत्ता लगेच निघायला हवं. या. एक्सक्यूज मी, आम्ही नाही मागवलंय काही. नाही मी सांगितलं होतं. या हॉटेलमधलं रसिकाचं हे आवडतं सूप आहे. दर आठवड्याला मी इथे हे सूप प्यायला यायचो. सर एनिथिंग एल्स? कशाला माझी काळजी करता? माझ्या आवडीची सगळं माहिती आहे. सतत मागे मागे करायचं असतं. मला नकोय. मी नाही पिणार आहे सूप. मला नकोय. का मागवलंय वाढ? नकोय त्यांना. ठीक आहे, मी परत घ्यायला नकोय. ठेवा आता. मागवलं तर मग राहू द्या. मला माहिती आहे ना, सूप साठी मी खूप वेडी आहे. हो हो. मग राहू दे. पी पी पी. सूप वेडी रसिका. पी सूप पी. पी घे पी. काय नाही सूप पी. लांब आहेत ते. पी. भरवा आता. ग असं ठीक आहे. नाही तू नको.
तुला त्रास नाही द्यायचा मला. ह्यात काही त्रास नाहीये मला रसिका. नाही, हे भरवतील ना, ते चांगलं भरवतात. ते का भरवतील? ओ तुम्ही काय नाही सॉरी. भरवा आता, भरवाल ना. हो भरवतो ना, मला काय काम भरवा मग पटकन. अरे नका भरवू तुम्ही दादा. एक मिनिट प्लीज. रसिका तू सगळं अरे ते नका ना एवढं करू. तुम्ही का ऐका ना, तुम्ही का भरवताय तिला? मी तुम्हाला पण भरवतो ना. नाही, मला नको आहे. चांगलं भरवतात ते. अरे पण मला नकोच आहे तर मी अरे थांबा रे. काय चाललंय तुमचं? हे काय करताय हे असं? तुला प्यायचंय? मला नको आहे सूप. मला आवडतंय सूप. सूपला ना नाही ठेवायचं ओंकार. मला आवडतं हे सूप. हे बघ या सूपचा वास घे. मला खरंच आवडतं ना हे सूप. हो खूप आवडतं. घे ना. मी वेडी आहे ना सूप. हो ती वास घेऊन शांत झाली. हो बघितलं ना. घे ओंकार भाऊ इकडे या. आम्ही जे तुम्हाला वाटतंय मला. या सूपमुळे ना तिचा मूड बदलतो लगेच. आणि तुम्ही लक्षात ठेवा, तिच्या मूडची काळजी घ्या. म्हणजे तिने कधी तुम्ही कामावर असताना अचानक फोन केला की चला हो शॉपिंगला जायचं का, तर लगेच हो म्हणायचं. कळतं तुम्हाला? काहीही हातातलं काम असेल सोडून तिच्या मागे यायचं. नाही रसिका, असं कसं होईल? हे काय सांगतायत मला की का हातातलं काम सोडून तुला हे करायचं? माझं महत्वाचं काम असेल तर मी नाही येऊ शकत की नाही? नाही, नको येऊस तू. मग तेच म्हणतोय. तुझं काम सोडून हे बघ, मला तुला त्रास नाही द्यायचा. काम महत्वाचं की नाही? हो. तू नको येऊस. हे येतील ना. अरे याल ना तुम्ही. हो मला काय काम आहेत? तुम्हाला काहीच कामं नाही आहेत का जगात? तुम्ही काय काम करता नक्की? काहीच नाही. म्हणजे माझे 5-7 फ्लॅट्स आहेत, काही गाळे आहेत, काही प्लॉट्स आहेत. तर त्याचं अतिशय मुबलक भाडे येतं मला. म्हणजे पूर्वी भाडं गोळा करायला जावं लागायचं, पण आता ऑनलाईन असल्यामुळे तोही वेळ वाचतो. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला कधी असं वाटलं ना बायकोसोबत जायला हवं, तर तुम्ही निसंकोचपणे मला फोन करा, मीच जात जाईन ना. पण तुम्हाला मी का? माझी बायको आहे की नाही ही? पण तुमची बायको ती माझी बायको. काय बोलताय? होती. म्हणजे गंमत बघा ना, माझ्या जुन्या बायकोबरोबर तुम्ही जाताय तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या नवीन बायकोबरोबर मी जातो तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. जरा गप्पा बसाव. कळतंय का तुम्हाला काय बोलताय तुम्ही? अंदाज तरी येतोय का? झालाय ना तुमचा डिवोर्स, झालाय ना, मग वागा ना तसे. हे काय चाललंय तुमचं आता? नका ना हे करू. माझ्या बायको बरोबर मी जाणार की नाही? जर मीच नाही गेलो तर मग मी कोणाच्या बायको बरोबर जाणार मला सांगा? सॉरी नाही, अति चालेल. रसिका तू पण, तुला होऊ दे ना मला त्रास. मला त्रास झालेला चालणार आहे. दर्द हवा आहे नाही मला दर्द हवा आहे. दर्द पाहिजे मित्रमंडळाचा. मी खजिनदार आहे. बस मला दे ना त्रास. मला मगाचपासून तू सांगतेस की मला नवरा नको, हे नको. मला कधीपासून मला त्याचं तोंडच बघायचं नाहीये. वाटत तरी नाहीये तुला तोंड बघायचं नाहीये? असं असते तुम्ही डान्स करताय, तो तुला भरवतोय काय, बुके आणून देतोय तुला. अरे मग नाहीच बघायचंय मला त्यांचं तोंड. ते काय येतात सांग? मी म्हंटल नाही, इमोशनल अत्याचार करतात. ओ जा तुम्ही. हे घ्या, माझ्या आवडीची फुलं आणली. धन्यवाद, मी आभारी आहे. जा तुम्ही. माझ्या आवडीचं इथे म्युझिक लावलं, मला नाचता आलं. थँक्यू त्याच्याबद्दल. आता नका येऊ माझ्या आयुष्यात. मला ना माझं एकटीला जगण्याचा प्रयत्न करू दे. मला ना स्वतंत्र व्हायचंय. मला दुसऱ्या आयुष्यात मूव्ह ऑन व्हायचंय. तुम्ही नका येऊ. तुम्ही माझ्या आवडीचं सूप बोलत तरी नका येऊ. रसिका जा माझ्या आयुष्यात ना, निघून जा. रसिका, हे निघून जावाला वाटत नाहीये, हे परत यावाला वाटतंय. रसिका नाही काही नाही, तू मिठी मारतेस त्यांना आणि तू म्हणतेस जा जा. असं कसं बोलतेस तू रसिका? सॉरी. सॉरी. रडू नकोस. रडू नकोस ना. मी हसवतो तुला. काय करू सांग बरं? कसं हसू सांग बरं? तुला नाही हसवता येणार, ते चांगलं हसवतात. कोण आहे ते? त्यांना मस्त जोक सांग. कोण आहे हे का चांगले? हे कोण हास्य जत्रेत काम करतात हे चांगलं हसवायला? मी पण चांगलं हसवू शकतो, कळलं ना? मी माझा थांबा जरा. मी माझा स्टँडअप नवीन लिहिलाय, त्याचा पहिलाच स्टार्टिंगचा आहे ना, तोच तुला जोक ऐकवतो. बघ कशी हसशील. येईल हसायला? येणार हसायला? का नाही येणार हसायला? हे बघ सिंपल जोक. 25 रुपयाला जर पावभाजी असेल तर 100 रुपयाला काय? 25 रुपयाला जर पावभाजी असेल तर 100 रुपयाला काय? काय? फुलभाजी. म्हणजे 25 रुपयाला पावभाजी तर 100 रुपयाला फुलभाजी. पाव बरोबर भाजी खायची, तशी फुला बरोबर भाजी खायची असते का? नाही खाल्ली कधी फुला बरोबर. रसिका नाही. 25 पाव म्हणजे पाव अर्धा, 1 किलो.
तसं 25ला पाव 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 असं नाही कळत आहे त्यांना. नाही रसिकाला ना असे भरलेले विनोद लागतात. आता बघा रसे काय हत्ती. जोक काय आहे? अहो जोक तर सांगा मला. एवढं हत्तीचा जोक. अरे पण जोक काय आहे? थांबा थांबा दुसरा सांगतो. कुठला होडीचा जोक. अरे अरे जोक तर कळू द्या. ओढीला भोग असतं आणि पुचक पुचक. अरे पण जोक तर सांगा ना काय आहे. तिसरा सांगू. अरे तिसरा जोक. दोन तर जोक तर कळू द्या. तो बंद कपाट. हा काय जोक? मला जोकच नाही कळत. अरे मला अरे कोणीतरी जोक सांग. अरे यार अरे फक्त अरे एक काम करा ना. इथे एक काम करा. कुठे? तुम्ही दोघं ना एकमेकांसमोर बसा. तुमचं बॉन्डिंग एवढं आहे ना. तुम्ही दोघं एकमेकांसोबत बसा. एकमेकांना जोक सांगा. तिला हसवा. सूप प्या. नाचा. लग्न करा. परत डिवोर्स करा. परत लग्न करा. परत डिवोर्स करा. मला तू इथे मध्ये आणू नकोस. हा जर डिवोर्स आहे तर मला लग्न काय आहे हे माहितीच नाहीये. मग बाबा तुम्ही निघा. तुम्ही दोघं इकडनं चालते वा. मी इथे एकटा बसेन. नाही असं नको. असं नको. नाही असंच आहे. बघितलं तुमच्यामुळे चाललंय आता. सोडून आता मी एकटी कशी राहू मी. तुम्ही याल ना माझ्या बरोबर. पण ये ना मला कुठे काय काम आहेत. चालेल मग आपण जाऊया. चला. तू जातेस? जाऊ ना. चालते हो. चल माम. जा रे. चल रे. हा काय डिवोर्स आहे? असा डिवोर्स असेल तर मला पाहिजे लग्न केल्या केल्या मी हा डिवोर्स घेईन. पण त्यासाठी मुलगी पण पाहिजे. कडक परफॉर्मन्स. एक टाईट हक द्यावी असा परफॉर्मन्स होता. हा सर रसिकांना विचारूया की तुमचा हा प्रेमाचा त्रिकोण त्यांना कसा वाटलाय. प्रसाददा. वा 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 फारच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि सादरीकरण पण फारच रंजक होतं. रस्सा मस्त. खूप ट्रिकी कॅरेक्टर होतं पण तू फार छान निभावलंस. मधला डान्स पण मला प्रचंड आवडला. दोघांचा पण तो ये वाला. ओमकार मस्त. तू आज काहीतरी वीग वगैरे लावून आलायस. राऊत. येस. चांगला आहे. वेगळं काहीतरी लुक आला त्यामुळे आणि तो अटेम्प्ट पण मला आवडला. त्या कॅरेक्टरला सूट होतोय तो वीग. थँक्यू सर. भोजने तू ब्लेस्ड आहेस यार. म्हणजे तू ना अनबिलिव्हेबल कॅरेक्टर्स बिलिव्हेबल करतोस. म्हणजे काय गंमत आहे तुझा ह्युमर, तुझ्या विनोदाची जातकोडी खूप वेगळी आहे. आणि त्यांनी तू जे कॅरेक्टर डेकोरेट करतोस ना ते फारच इंटरेस्टिंग असतं. म्हणजे एका क्षणी प्रश्न पडला की चायला या माणसाचा राग यायला पाहिजे का हा माणूस आवडायला पाहिजे. बुचकळ्यात पडलो मी प्रेक्षक म्हणून. आणि ती तुझ्या परफॉर्मन्सची ताकद आहे की तू ते असं प्रेझेंट करतोस कॅरेक्टर की ते बघतच राहावंसं वाटतं. व्हेरी वेल डन ओमकार. मजा आली. सई. भोजने कमाल. म्हणजे आज काहीतरी वेगळा सूर लागला होता आणि तुमच्या दोघांचं पण रिलेशनशिप जे काही होतं ते सगळंच खूप भावलं. मध्ये मध्ये आमिरदाची आठवण आली असं म्युझिक होतं काही ठिकाणी. त्यांनीही खूप एक प्रकारची उंची मिळाली. रसिका खूप सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस आणि कन्व्हिक्शन होतं त्या कॅरेक्टरमध्ये. तिघांनी फार सुंदर परफॉर्म केला. आम्हाला खूप मजा आली. मंडळी, एका कलाकाराच्या घरी आमंत्रण द्यायला आले आहेत काही आयोजक. चला बघूया हा आमंत्रण सोहळा कसा रंगतोय ते. तोच रंगवण्यासाठी मंचावर येत आहेत उमेश जगताप, प्रतीक्षा कोते,
कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप. ए शिवा नको वापर शिव्या खाईन घरात. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही कार्यक्रमाचं आमंत्रण घेऊन आलोय. अरे या ना प्लीज या प्लीज या या ना या 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 या. नमस्कार नमस्कार. अरे बाप रे पृथ्वी प्रताप हो, मी साक्षात म्हणजे तुमच्या घरी आम्ही आलो डायरेक्ट एकदम. बघितलं का मॅडम म्हणजे एकदम स्वप्नात असल्यासारखं वाटतंय बघा. अच्छा नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमची ओळख? चंदू चिटके. चंदू आणि चिटके. तसं नाही, चंदू चिटके कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे आम्ही सदस्य आहोत. अच्छा अच्छा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी उजे. उजे म्हणजे? उमेश जगताप. अच्छा ओ. आणि या आपल्या कोतेबाई. आपल्या नका म्हणू, बायको आहे घरात, पटके देईल मला. बघितलं का कॉमेडी यांची? मरणारच मी आता इथे एकदम. मस्त मस्त. आत या ना प्लीज. आत या आत या. दारातच तुम्हाला वाटेल नाही तर कॉमेडी करतो की काय. बघा ना दारात किती घाई आहे, बघितलं का? म्हणजे काय नाही कॉमेडी झालं तर पुढे काय होईल असं टेन्शन असणार आहे ना एकदम. असं कशाला टेन्शन असेल ना एखाद्याला. घरात आहे मी, नाही होणार म्हणजे होईल ना, का नाही होणार. काय नाही की काय ऍक्टर आहात तुम्ही. थँक्यू. तुमचं आम्ही रोज बघतो. आमचं गाव आहे ना तुमचं लई फॅन आहे बघा. हो म्हणून आम्ही तुम्ही बिजी व्हायच्या अगोदर तुमचं आपल्या कसं हे करायला आलो, काय बुक करायला आलो तुम्हाला. मला बुक करायला आलाय? काय ट्रेनचं तिकीट आहे मी बुक करायला? मरणार मी आता इथं बहुतेक. त्यांची कॉमेडी म्हणजे ना कॉमेडी असते एकदम. बघितलं ना म्हणजे एकदम अशी लोक म्हणतील उमेश जगताप कशाने मेला, त्यांच्या कॉमेडीने मेला. छान. पण काय मला कार्यक्रमाचं काय सांगत होतात? काय कार्यक्रम आहे ते? किती काय ब आमच्याकडे ना 30 तारखेला आहे ना एक मोठा कार्यक्रम होणार आहे. किती तारखेला? 30. हा सॉरी येस. हा माझं थोडस नाही दॅट इज फाईन दॅट इज फाईन. या या. तर खूप मोठा कार्यक्रम आहे, तर तुम्ही त्याला प्रमुख पाहुणे म्हणून या. येणार ना. येतो प्रमुख. पण काय कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार? काय कार्यक्रम ते काय आहे ना साहेब, चंची संस्थेमार्फत आहे ना असे खूप मोठा म्हणजे इतका मोठा आमचा महोत्सव होतो ना की म्हणजे सगळ्या पंचक्रोशीमध्ये एकदम फेमस आहे आमचा कार्यक्रम. आणि आमची संस्था म्हणजे काहीच संबंधच नाही. इतका मोठा आहे का बस, म्हणजे खासदार म्हणू नका, आमदार म्हणू नका, सगळी लोक त्या कार्यक्रमाला असतातच, एकदम असतातच. आणि आमचा कार्यक्रम जो आहे तो मेनली म्हणजे आर्टिस्ट आणि खेळाडू यांच्या सन्मानासाठी असतो. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे का तुम्ही तिथं येऊन आम्हाला सगळ्या त्या आमच्या युवा पिढीला प्रोत्साहन द्यावं अशी आमची इच्छा आहे. देणार ना, नक्कीच देणार. का नाही देणार. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही 2 शब्द बोलू शकता तिथं, म्हणजे कसं तुम्हाला असं प्रोत्साहन द्यायचं. म्हणजे 2 शब्दच ना फक्त, म्हणजे असं काही परफॉर्म वगैरे नाही करायचं. तुम्हाला वाटलं तर करा ना तिथं. नाही. तिथं नाही का असं तुम्ही जे करता काय तुमच्या जिभेवर कॉमेडी आहे एकदम. लगेच जसं सुरू करता ना नाही तसं नाही. कॉस्टिंग्स असतात ना प्रत्येकाच्या, म्हणजे काय फक्त यायचं आहे, फक्त व्हिजिट आहे, परफॉर्मन्स, असं सगळं वेगवेगळ्या गोष्टी असतात. बरोबर आहे. तुम्ही बसा, मी गप्पाच मारत बसलो. शिवा बायकोला आवाज दिला त्यात का हसतो? म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही हाक मारला ते आवडलं आपल्याला एकदम. म्हणजे शिवा आपल्याला नसतं जमलं ते. नाही जमणार. नाही शिवा जरा पाणी आण बघ, पाहुणे आलेत जरा. आले. हा ये. काही खाणार तुम्ही? हा काही खाणार? नाही. हा पाणी. हा कार्यक्रमासाठी आलेत. अरे बाप रे. नमस्कार ताई. नमस्कार. हे घे ना. घ्या पाणी घ्या. तुमची बायको. हो. पृथ्वी प्रतापची बायको. नमस्कार. सुपारी कार्यक्रम कुठे आहे कार्यक्रम? हा मी विचारलंच नाही. कार्यक्रम कुठे आहे? तुमच्या गावात आहे कार्यक्रम. जुन्नरला? जुन्नरच्या शेजारी कोणतं गाव आहे? फकाटे. म्हणजे तुमच्याच गावात आहे ना. फकाटेमध्ये कार्यक्रम
कार्यक्रम आहे पृथ्वी का फकाट्यामध्ये कार्यक्रम आहे माझ्या गावी कार्यक्रम आपल्याच गावात आहे जवळजवळ मला सासूरवाडीत आता आमंत्रण आलंय म्हणजे. तुमची मुलाखत ऐकली होती ना आम्ही. काय भारी बोलला तुम्ही. वा. मुलाखतीत तुम्हाला कळलं. हो हो बरोबर. ते अधिक माससाठी आम्ही एका चॅनलला दिलं होतं युट्यूबला. बरोबर. हा. काय योगायोग आहे ना ताई म्हणजे कालच आईचा फोन आला ती मला म्हणत होती की काल तू स्वप्नात आलीस माझ्या आणि मग तिला आठवण यायला लागली मग तिने फोन केला मला जरा म्हणजे खूप वर्ष झाले भेटले नाहीये ना मी तिला. ठीक आहे. ती जरा इमोशनल झाली जरा. ठीक आहे ना शिवा. ठीक आहे ठीक आहे. आय एम सो सॉरी खूप वर्ष झाले भेटले नाही ना तिला ह्यांच्या कामामुळे शूटिंगमुळे जायला नाही मला तर सांगत होती स्वप्नात आलेलीस तू शिवा आणि माझ्याकडे वडे दे ग मला वडे दे ग मला म्हणत होती. काय बोलली तू आईला. वडे दे ग मला वडे दे छान बनवते माझी आई वडे आणि काय योगायोग आहे आज तुम्ही माझ्या माहेरचं आमंत्रण घेऊन आलाय. आय एम सो सॉरी. अरे नाही ती थोडी इमोशनल. तिचं काय ती आई बाबांना मिस करते ना. तर लग्नानंतर आम्ही इथे आलो. गेले 2 वर्ष भेट नाही झाली आहे माझ्या कामामुळे आणि नेमकं ती लहानपणी आईबाबांकडे राहिली नाही जास्त काळ. बोर्डिंगला होती 5 गणीला. मग कॉलेजमध्ये आली पुण्यात. शिक्षण सगळं पुण्यात झालं त्यामुळे भाषा पण जुन्नरी जमली नाही 2 दिवस झाले ते. ते आलं लक्षात. हा तेच त्यामुळे ती जरा इमोशनल झाली. पण काय बघा योगायोग आहे. हा हे म्हणजे ना जिलबी रबडी योगायोग आहे हा. दुग्ध शर्करा योग. ते आहे पण आजकाल कसा ट्रेंड वेगळा आहे ना. वडा पाव योगायोग. कसं साबुदाणा खिचडी पोहे योगायोग. असं ते फाफडा ते काय असतं जिलेबी जिलेबी तो योगायोग. अरे पण हे कसे काही योगायोग असतील. दुग्ध शर्करा ना चांगला मराठी शब्द आहे. काय ते सगळ्यांना समजेलच असं नाही ना हो. काय आपली मराठी भाषा अभिजात झाली असली तरी सगळ्यालाच ती येईल असं अजिबात नाही. वा 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 क्या बात आहे. वा 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 चांगलं बोललात. एवढे लांबून मी टाळी द्यायचे पाहिजेच. ऐका हॅलो याच्या पुढे जर तुम्हाला टाळी हवी असेल लांबून हात करा. मी असं वर्ण करीन. मधल्यामध्ये वजन कमी होईल तुमचं. मरतोय मी आज इथंच मरतोय आज. अरे हो मी आईला सांगते ना की मी येणार आहे म्हणून आईला. म्हणून सांगते हो, की हो, मी येते हो. म्हणून. तोपर्यंत मी जरा बोलू. हा किती तारखेला आहे 30 तारखेला ताई. 30 तारखेला. हा ओके तर बाकी गोष्टी आपण बोलून घेऊ. हॅलो आई सरप्राईज आहे तुझ्यासाठी. हा कॉल चालू. आई काल आठवण काढलीस ना माझी. आम्ही येतोय 30 तारखेला तुला भेटायला. हा हा नाही अगं त्यांचं काम होतं त्याच निमित्ताने हो 30 तारखेला. हा तर काय काय बोलतेस काय जैडी येते. जैडी येते. अच्छा तुम्ही पण ओळखता का जैडीला. नाही मग तुम्ही काय एक्साइट झाला घरचं असल्यासारखं. ते घरचंच आहे म्हणजे जयडी म्हटली की मला जरा आनंद होतो मजा वाटते एकदम. का बरं. माझ्या बायकोचं नाव आहे ना जयश्री. मी तिला प्रेमानं जयडी असं म्हणतो. अच्छा बरोबर. नाही 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 तू नको ना सांगू थांब ना मी फोन करते तिला जैडीला फोन करते ती पण येते. हो पण मला जरा कामाचं बोलू दे. हो 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 तू बोलून घे ना. सॉरी तिचा जरा फोन सुरू होता म्हणून. एनिवे तर कार्यक्रम काय कसं काय करायचं कार्यक्रमाचं काय व्यवस्था कशी आहे कार्यक्रम. एकदम चोख. अच्छा वा. म्हणजे तुम्ही काय मागायची गरज नाही लगेच हजर. वा वा हे असे कार्यक्रम आवडतात मला म्हणजे काही टेन्शनच हो नसतं. ना. आणि राहण्याचं काय कसं. काय राहण्याचं काय. नाही म्हणजे कसं आहे की ताईच्या माहेरच्या शेजारचं गाव आहे. हो माझंच गाव झालं. बरोबर. तर तुम्ही सासूरवाडीला राहणार ना. ते तर हॉटेलमध्ये ठेवणं कसं बरं वाटत नाही ना ते. सासूरवाडीला तुम्ही राहणार. हा आणि ते कसं होईल माहिती का म्हणजे सासू सासरे म्हणतील जावायला ठेवलं हॉटेलमध्ये मग ते कसं बरं नाही वाटत ना. नाही तर तुम्ही म्हणत असाल ना तर आम्ही आत्ताच्या आत्ता कार्यकर्त्याला फोन करतो ना. नाही बरोबर बोललात तुम्ही बरोबर बोललात. नाही आपण एक कामच करूयात पृथ्वी आपण ना घरीच जाऊया ना. म्हणजे घरीच राहूया ना काहीच प्रॉब्लेम नाहीये. करेक्ट नका करू हॉटेल बुक. नाही थांबा जरा. घरी राहा. अरे नाही बाबांना कळलं आपण आलो आणि घरी नाही आलो तर शिवाली. अरे तिकडे कार्यक्रम असतो ना तिकडे मग फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर कुठे मग जायचं मी. आपल्या घरी बाथरूम नाहीये का करताय. पाडी पण आहे व्यवस्थित विहीर आहे आमची. अरे हो चांगली विहीर आहे. हो नाही तसं नाही पण काय होतं कधी कधी कार्यक्रमाच्या वेळा मागे पुढे होतात. मग आपला कार्यक्रम उशिरा संपला तर मग काय रात्री तुझ्या बाबांच्या घरी जायचं का आपण. हो घरीच जाऊया
आपण. आणि किती लेट होणार आहे ना, आणि लेट झालं तर बंड्या येईल घ्यायला. बंड्या आहे ना. माझ्या बंड्याला ओळखता? नाही. मग काय एक्साइट होताय तुम्ही? नाही नाही, बंड्या माझा चुलत काका आहे ना, त्याचा मोठा मुलगा बंड्या. त्याने नवीन वडाप घेतली, लेट झालं तर तो येईल आपल्याला घ्यायला, घरी घेऊन जाईल. शिवाली जरा थांब ना. एवढा मोठा सेलिब्रिटी कार्यक्रमाचे 1.5-2 लाख रुपये घेतो आणि घरी जाताना वडाप नाही जातो, असा कसं दिसेल? काय भारी, वा 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 वा, काय भारी केलं तुम्ही एकदम. तुमचं निरीक्षण आहे ना कमाल आहे एकदम. नाही म्हणजे निरीक्षण तसं नाहीये, हे अनुभव आहे त्यांचा. म्हणजे वा. 2-3 वर्ष आधी कोण ओळखायचं यांना. शिवाली आमच्याकडे काहीच नव्हतं ना, तर रिक्षानेच प्रवास करायचे. शिवा. विक्रोळीला राहायचो, तिथे 2-2 तास ते शेअर रिक्षासाठी वाट बघायचे. हो ना. तो अनुभव सगळा उतरवतात अभिनयामध्ये. आता तुम्ही दोघं आलेत ना, तुम्हाला बघितलंय ना, तुमचं पण करतील बघा. पण घ्या ना. अरे नक्की ते नक्की. पण ऍड करतील. पण खरंच टचवूड टचवूड टच वूड. सॉरी, टचवूड म्हणजे हा माणूस आहे ना, जे बघतो ना ते तंत उतरवतो. की आम्ही काय होतो आणि आता बघा ना, घर आहे स्वतःचं वगैरे. आणि खरंच म्हणजे मी सांगू नाही शकत. Yes, नको मला सांगूस, किती yes. आनंद झालाय की आईचा फोन आला. म्हणजे काय योगायोग हो. आहे. आणि तुम्ही आमंत्रण पण घेऊन आलात. आई बोलवते पण आहे आणि कार्यक्रम पण आहे. मी आले तर चालेल कार्यक्रमाला? म्हणजे म्हणजे काय हा, तुम्ही आता बाहेर येणार आणि आम्ही तुम्हाला काय असंच सोडत असतो का ताई? हा, काही पण बर का. म्हणजे हे बघा भाऊ, आपण काय करू ना, आता ताई येतातच आहे ना, हा, मग आपण ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवू. 21 वाशिनींना बोलून घेऊ, हा, आणि ताईंना ना प्रमुख पाहुणे म्हणून बोलून घेऊ. नाही नाही ठरलं. ठरलं. नाही म्हणजे माझं असं म्हणणं नाहीये की सेलिब्रिटी ते आहेत. माझं काय. हो, काय म्हणता तुम्ही ताई? एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीची बायको, सेलिब्रिटीचे ना आमच्यासाठी तर तेच आहे. हो नाही आहेच. दादांना तिथं बोलून थोडी ना असं काही उपयोग होणार आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तिथं काय उपयोग आहे? त्यांना थोडी ना ते वोटी भरणारे आणि त्यांना ब्लाऊज पीस देणारे हसतील ना लोक. अरे पण मी तरी काय येईन, मी एवढा बावळट आहे का मी? नाही तसं नाही, पण ते म्हणजे सेलिब्रिटी ते आहेत, माझं काही नाही म्हणून मी- नाही 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 ताई ताई तुम्ही काही बोलू नका. आता तुम्ही दोघं येत आहे, हा तुमच्या हस्ते ना आपण दीप प्रज्वलन करूया. बापरे. मी दाम्पत्य येत आहे. आमच्या गावचा कार्यक्रम आहे ना, म्हणजे असा एकदम जंगी असतो बरं का एकदम. हो हो, आपल्या गावचे कार्यक्रम जंगीच असतात. यांनी बघितले नाही. ते कसं ना, तुम्ही येणार, जावप येणार, आमची लेक येणार, मग असं ना एकदम असं ढोल ताशे लेझिम असं आरा बाप रे असं रेड कार्पेटच घालू तिकडे एकदम. घालून घ्या. मी काय म्हणते की ते 21 वाशिनींना बोलू राहिलो ना, त्यांना नऊवारीत बोलू आणि असा पूर्ण कोल्हापुरी साज करून बोलू. म्हणजे नथ गजरा बिजरा सगळं करून त्यांच्या हातात आहे ना तांब्याची ताटं देऊ आणि आरती करायला यांचं नको का? ताई तुम्हाला गुलाबी रंगाचं फुल आवडतं का? त्याच्या पाकळ्या ठेवू ना, मग झालं ताई. एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी करणार? आपल्यासाठी आपल्यासाठी करणार आहात तुम्ही? काटा चाला बघा अंगावर एकदम. माझ्या पण बापरे. आम्ही येतो 30 तारखेला. फिक्स करून टाका, आम्ही दोघंही येतो. नाही आपण एक काम करूया, 28लाच जाऊया. नाही 28ला तिकडे कुणी नसणार ना, आम्ही नाही तिकडे 28ला. अरे नाही, तुम्हाला तुमच्याकडे नाही, आई बाबांना भेटायला मी आठवण काढते ना, तर 2 दिवस तिच्याकडे राहीन. येस येस 28ला आम्ही आई बाबांना. तू जेडीला मेसेज कर. मी जेडीला सांगते ना 28ला येतोय म्हणून आपण. हा ते जरा ती थोडी एक्साइट झाली बाहेरचे लोक म्हणून. हे नाही, आपण मुद्द्याचं बोलू, महत्वाचं बोलू. हा बोलूया ना. हा बाकी व्यवस्था सगळी एकदम व्यवस्थित आहे, काय त्याचा प्रॉब्लेमच नाही. आणि मानधनाचं कसं काय? सायलेन्स. ठीक आहे, डन झालेलं आहे. तुम्ही 30 तारखेला येत आहे. थांब जरा, थांब. बसा जरा ताई, बसा सर, बसा. काय झालं? थांब ना. अहो नाही, डन करूच या आपण. मानधनाचं काय? सगळं पाणी प्या, व्यवस्थित पाणी प्या. नाही म्हणजे आम्हाला काय वाटलं होतं की बाबा पृथ्वी प्रतापचे पायाची धूळ आमच्या जिल्ह्याला लागते. हा ती लागणार. 1.5 लाख रुपयांसहित लागणार. ऐक ना. 1.5 लाख रुपये घेतो कार्यक्रमाचे, फक्त व्हिजिटचे. परफॉर्म करायचं असेल तर 3.5 लाख. नाही म्हणजे काय होतं की आमचा असा विचार होता की बाबा तुम्ही सासरवाडीला येतच आहात, तर बाबा 2 तास पुढे आला असतात आमच्या गावात. आमचं म्हणणं मी सासरवाडीला येतोय आणि मग तुमच्या गावात नाही येणार. मी तुमच्या गावात येतोय, त्याच्यात मी मध्ये सासरवाडीला जाऊन येणार. है ना?
नाही एवढे मी घेतो, मला तेवढे पैसे लागणार. 1.5 लाख रुपये मी घेतो. तुम्ही ते ढोल ताशे वगैरे आणणार आहात ना, लेझिम बिझिम नसतील तरी चालेल. माझ्या पुढे 3 काळी कुत्री चालत असतील तरी चालेल, पण 1.5 लाख द्या. ते काय असं काही नाही बो, देणार नाही बो, असं काही नाहीये. पण आम्ही म्हणजे फुल ना फुलाची पाकळी देऊ ना. ना पाकळी नको, फुल नको, 1.5 लाख द्या. पृथ्वी जरा जास्त होत आहे. बरोबर. पैशांचा विषय, पैसे सगळं काही व्यवहार- नसतं. वर्षाला 3 फोन हरवतेस तू, 1.5 लाखाचे. तू जरा शांत राहा, तू नको सांगू मला पैशांचं. व्यवहारात मध्ये बोलू नको. काय हे बघा, काय बरोबर माझं तुमचं म्हणणं मला कळतंय. जावई आहे तुमच्या गावचा वगैरे, पण जावई मी गेली 5 वर्ष आहे तुमच्या गावचा. गेल्या 2-3 वर्षात जे काही मला थोडी प्रसिद्धी वगैरे मिळाली, त्याच्यानंतर तुम्ही कार्यक्रम घेऊन आलाय की नाही? मधल्या काळात मी मेहनत केली, माझ्यावरती काम केलं, वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, प्रसिद्ध झालो. तर आता काय माझ्या काही प्रोफेशनल फीज आहेत त्या मला मिळायला हव्या ना, आहे की नाही? अगदी बरोबर बोलला तुम्ही. Exactly. हा सेम प्रस्ताव आम्ही कमिटी पुढे मांडला. हा मग तर आमचे चेअरमन काय म्हणाले, उमेश तुला अक्कल नाही, तुला लाज नाही. आपल्या गावचा जावा येतो, त्याच्या पुढे पैशाचा विषय काढू नको, नाही तर ते लाट घालून हाकलून देतील. सेलिब्रिटी आहेत ते येतील 30 तारखेला. नाही तर माझ्या बाबांना वाईट वाटेल. अरे बाबांचं काय आहे मध्ये? पैसे मला घ्यायचे आहेत कार्यक्रमाचे, ते घेऊ दे. मिनिट, ते गावी कळलं ना की तू पैसे घेऊन गेलायस म्हणून, तर माझे बाबा ताटमानेने चालू शकतील का गावात? मी पैसे घेतल्यावर तुझ्या बाबांना स्पॉन्डिलिसिस होणार आहे. ताई आटमाने चालू शकते. नाही ताई ताई तुम्ही बरोबर बोललात एकदम. काय हे काय कार्यक्रम करतील आणि निघून जातील, पण तुमच्या बाबांना आपल्या लोकांमध्ये राहायचं आयुष्यभर. आपली लोक कशी आहेत माहिती आहे ना, काय म्हणतील? पैशाला हाप आपल्याला जावायचा, तो सासरी बोय, कसं वाटेल ते? चांगलं नाही वाटणार. असं होऊ शकत अरे. नाही. नाही, आपण जातोय 30 तारखेला. ते येतील. ते कसं नाही येणार ते मी बघते. पृथ्वीक नाही आले ना तर मी माहेरीच राहीन. ताई शिवा. आमच्यामुळे तुमच्यात असं काही नको ताई. नाही, आणि तुमच्यामुळे काहीच होत नाहीये, त्यांच्यामुळे होतंय जे काय शिवा होतंय. जरा माझा ऐक, ते गाव तुझं नाहीच आहे. तुला अरे तुरे करायला लावू नको अगं, त्यांच्या तुझं समोर. अरे तू जुन्नरची येते फकाटेत ना आली आहे. तुझ्या आणि त्याच्या गावांच्या मध्ये 150 किलोमीटर आहे. काय बाजूचं गाव करते? दादा, काय आम्ही काय करतो माहिती का, पूर्ण पंचक्रोश आहे ना, ते एकच रेडियस मध्ये आम्ही मोजतो. हा. त्यामुळे ते एकच असतं, कुटुंब असतं ते. अरे पण वेगळं गाव आहे ना. मी जाणार नाहीये, मी आता. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 30 तारखेला ते येतील माझा शब्द आहे. मी घेऊन येणार त्यांना 30 तारखेला, माझा शब्द शिवा. आहे. आपण जातोय. नाही आलो तर मी नाही आलो तर काय करणार आहेस? आम्ही येतोय. तुम्ही नाही tension आलो तर घेऊ तू नका. काय करणार मी आहेस? इकडे राहणार. मी येणारच नाही तुमच्या घरी. म्हणजे काय काहीच नाही असं एकदम काय नाही, म्हणजे वेपर्स आणि ते चिप्स ठेवलेले आहेत, तसं काही- हो, हो. जाताना सांगताय मला वेफर आणि चिप्स ठेवलेले आहेत, ते सांगताय मला. हा, खात नाही मी ते समोसे आणि वेफर वगैरे. कॅन्सल करून टाकू ना. तुमच्या शब्दाबाहेर आम्ही नाही बघा, तुम्हाला सांगतो. अरे काय बजेटची कात्री घेऊनच फिरतोय काय माणूस? वेफर पण कट केले. मी आईला सांगते 28 तारखेला. ठीक आहे, येतो. तुझ्यामुळे मला. हॅलो सर, काय एक महत्वाचं सांगायचं होतं. काय? की आमच्या गावचा कार्यक्रम आहे ना, तो असं एकदम देदीप्यमान होतो बरं का. हा. नाही म्हणजे एकदम असे लोक तोंडात बोटं घालतील तुम्ही याला, तुम्हाला सांगतो. म्हणजे कार्यक्रमाचे हायलाईट काय माहिती आहे का? काय? जो प्रमुख पाहुणा येतो ना आमच्या गावात, भाषण करताना स्वतः स्वेच्छेने 50,000 रुपयाची देणगी देतो. स्वतः बरं का, स्वच्छेने एकदम. तसं हे नाही. म्हणजे तुम्ही किती द्याल? म्हणजे कमीत कमी 50,000च्या वर द्या. काय काय माणूस आहे हा? स्वेच्छेने पण वर पैसे मीच द्यायचे. हो मी तुम्हाला सांगतो, हे ना कमीत कमी 1 लाख रुपये देतील बघा, तुम्हाला सांगतो. आपण मग परमनंट सदस्य होऊन जाऊ ना. हा, आणि कसं ते सिलसिला माणूस आहे ना, ते मातीतला माणूस आहे एकदम. ते देणार अरे पैसे तुम्हाला. कार्यक्रमाचे मला पैसे नाही देणार तू. अरे हे ते 50,000 मागतायत ना, आणि त्यांना वाटते की तू 1 लाख रुपये देणार नाही तर काय? आहे. आपण त्यांची फजिती करूया. हा. आपण 1.25 लाख रुपये देऊन टाकूया त्यांना. बावळट आहेस का? तोंडात बोट घालू देत. माझे बाबा काय ताट मानेने फिरतील माहितीये गावामध्ये. खूप खुश होतील ते बोलतील की वो 1.25 लाख रुपये देने वाले जावई का मैं सासरा हूं करके. ते खूप खुश होतील. पृथ्वी, आपण 28 ला जातोय. हा, हिचा कोंबडा ताठ मानेने गावात फिरावा म्हणून रविवारी माझा बळी दिलाय. यार काय बोलायचं यार याला यार. वा वा, अतिशय वेगळी कॉन्सेप्ट, सुंदर सादरीकरण आणि कलाकारांसाठी काही अंशी रिलेटेबल सुद्धा. बघा हा सरस काय म्हणतात प्रसाद दा. फार छान, मस्त विषय होता. या निमित्ताने मला आठवतंय की मी बऱ्याच नटांकडे बघतो, अभिनेत्यांकडे बघतो. मोस्टली खूप अभिनेत्यांच्या बायका अशा साध्या भोळ्या असतात. आमच्याकडे काय चुकलं काय माहिती. एनिवे,
तुमच्या दोघांच्या सादरीकरणातनं फार गमतीशीर अनुभव आला तो असा की शिवा तू जे जे बोलत होतीस त्याच्याबद्दलचं त्या वर्णनातनं हा 2-3 वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या आधीचा कसा असेल ते आम्हाला कळलं आणि पृथ्वी तुझ्या वावरणातनं तू प्रसिद्धी मिळाल्यानंतर कसं आहेस ते दाखवून दिलंच एक फार रंजक प्रवास आमच्या डोळ्यासमोर आला. आणि उमेश प्रतीक्षा तुमच्या दोघांमुळे काही काही वेळेला हे असे जे आयोजक असतात ते क्वचित असे इतके कावेबाज असू शकतात. उमेश तू फार तो कावेबाजपणा फार उत्तम पद्धतीने अधोरेखित केलास. प्रतीक्षा तुझं पण बेरिंग छान होतं. मला पण ही सवय आहे की समोर असं कोणी आलं की मी त्यांच्यासमोर तसं करायला लागतो आणि मंजू मला इकडनं ढुशा मारतो. त्यांना कळेल एवढं करू नकोस त्यामुळे मी खूप रिलेट केलं ते. इंटरेस्टिंग परफॉर्मन्स मजा आली. सई भारी होता परफॉर्मन्स. शिवा तू खूप सुंदर दिसतेस आणि परफॉर्मन्स पण छान होता. पीपी मस्त. मला असं वाटलं की फार काही कष्ट घ्यावे लागले तुला ह्या performanceसाठी. मजा आली. व्हेरी नाईस. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.